मुंबई नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून येत्या 6 दिवसात या मार्गाने प्रवास करणार असाल तर तुम्हाला थोड्याशा त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. पुढील 8 दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंतच्या कालावधीत महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी 2 टप्प्यात पुढील 8 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत या वेळेत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत तसेच 3 मार्च ते 6 मार्च या दरम्यान जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती व पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद करण्यात येणार असून या दरम्यान नाशिक दिशेकडे जाणारी वाहतूक नाशिक मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही दिवस त्रासाला सामोरे जावे लागेल. अवजड वाहनांना 8 दिवस पूर्णपणे बंदी दरम्यान जुना कसारा घाट दुरुस्ती दरम्यान बंद असणार असल्याने लहान वाहनाची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार आहे. परंतु या दरम्यान या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून ओडिसी सारखी अवजड वाहने मुंबई पुणे एक्सप्रेसच्या मार्गाने वळवण्यात येणार आहेत. वाहन चालक प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे. दरम्यान कसारा घाटातील रस्ते दुरुस्ती व त्यामुळे वळवण्यात येणारी मार्गे लक्षात घेता मुंबई नाशिक शिर्डी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या कालावधी दरम्यान वाहन चालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी कसारा पोलीस, महामार्ग पोलीस घोटी केंद्र, महामार्ग पोलीस शहापूर केंद्र, आपत्ती व्यवस्थापन टीम नवीन कसारा घाटात कार्यरत राहणार असून नवीन कसारा घाटात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी व मदत केंद्र उभारली जाणार आहेत.